पण न्यूजमध्ये आपल्या स्वागत आहे। आज दिनांक 2 डिसेंबर 2025 सार्वत्रिक निवडणुका 2025 नगर परिषद सिल्लोड इथं आपण गुलशन नगर सहारा सिटी प्रभाग क्रमांक 3 मतदान केंद्र क्रमांक 3/4 मध्ये आलेलो आहे। यामध्ये आपल्यासोबत आहे ॲडव्होकेट शेख उस्मान साहेब यांच्याकडून यांची प्रतिक्रिया जाणून घ्या। भैया अस्सलाम वालेकुम, दैनिक लोकमत न्यूज़ में आपका बहुत बहुत स्वागत है। दादा, काय म्हणणं आहे तुमचं, नेमकं इथं काय अनुसूचित प्रकार घडलं? सदर बूथवर सकाळपासून जी आहे सकाळच्या झडपामध्ये गर्दी होती। अच्छा। परंतु त्यानंतर ज्यावेळेस इथं आम्ही आल्यानंतर जे मतदार होते त्यांच्यावर आक्षेप घेतल्यानंतर अचानक गर्दीमधून 50 लोक कमी झालेत। अच्छा। ज्यानंतर आम्ही या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी दुबार मतदारांची संख्या आम्हाला जास्त आढळून आली। अच्छा। मग आम्ही त्या ठिकाणी जे आहेत की वोटर आयडेंटिफिकेशनची ज्यावेळेस रिक्वेस्ट केली तर या ठिकाणचे जे मतदान केंद्राध्यक्ष आहेत त्यांनी त्यासाठी देखील जे दिरंगाई लावून आणि जे दुबार मतदार यांना चालना देण्याचं काम केलं आहे। आर.ओ. अपार साहेब यांना देखील फोनवर सूचना दिली, परंतु त्या अनुषंगाने या ठिकाणी कोणतेही कर्मचारी आले नाही। इथं बूथवर महिला कर्मचारी असणं अभिप्रेत होतं आयडेंटिफिकेशनसाठी, ते देखील या ठिकाणी त्यांनी पुरवलेले नाही आहे। काही कर्मचारी या ठिकाणी आरोगंटपणे वागत आहेत, त्यांच्या विरुद्ध रिप्लेसमेंटचे कर्मचारी द्यावे, कारण त्यांना ओरिजिनल आयडेंटिटी कार्ड बघायचं सांगितलं तर फक्त जे पोलिंगचे जे चिठ्ठ्या आहेत त्या पोलिंग चिठ्ठ्यावर या ठिकाणी मतदान करून घेण्याचं काम या ठिकाणी मतदानामधले जे प्रतिनिधी आहेत, मतदानाचे जे कर्मचारी आहेत ते करून घेत आहेत। त्यामुळे या ठिकाणी वेळोवेळी आक्षेप घेऊ नये या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर राजकीय दबाव या ठिकाणी येत आहे आणि त्या दबावावर हा संपूर्ण जो बूथ आहे हा त्या दबावाखाली जे आहेत या ठिकाणी अनुचित प्रकाराने गैरप्रकार चालू आहेत। आर.ओ. सहाय्यक आर.ओ. या ठिकाणचे मतदान केंद्राध्यक्ष यांना वेळोवेळी विनंत्या करू नये। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही दुबार मतदारांचे या ठिकाणी हमीपत्र भरून घेतले, तुम्ही कोर्टामध्ये जा, त्यांना फाशा होऊ द्या, काय होऊ द्या, ही भाषा या ठिकाणी ते वापरत आहे। म्हणजे या ठिकाणचे आर.ओ. नसून ते एक बूथ प्रतिनिधी, एक एजंटसारखं या ठिकाणी काम करत आहे जे मतदान केंद्र अधिकारी आहेत। बरं, ठीक आहे। आपण निवडणूक आयोग वगैरे याची तक्रार नोंदवूया। या वायदीमार्फत आपल्यासोबत होते सन्माननीय ॲडव्होकेट शेख उस्मान साहेब, आपले शेख साबेर साहेब। मी पुन्हा येईल, आपलं सबस्क्राईब करा चॅनल।